तर आपली कोथिंबीर साफ झालेली आहे. तर एवढी कोथिंबीर साफ करून आपण पेपरमध्ये गुंडून ठेवू. पेपरमध्ये गुंडून ठेवल्यानं का होतं माहिती आहे का, म्हणजे ती खराब होत नाही. आणि इकडे कोथिंबीरच्या दांड्या. आणि अजून एक गोष्ट, कोथिंबीरमधून बघा किती माती काढली, म्हणजे मुळ्यांना एवढी माती होती. तर आता ही माती चांगली आहे, तर आपण आपल्या झाडांच्यात टाकू ही माती. कशी माती बघा, एवढी माती निवडून निवडून काढली. इकडे दांड्या, इकडे कोथिंबीर, म्हणजे एका जोडीमधून एवढी घाण निघते. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहेत सगळे? तर इकडे आयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. डॉक्टरने तिला रक्त कमी सांगितले. तर हा व्हिडिओ 2 दिवस आधीचा आहे. तर पुढे बघा. कसले लाडू? कोण दिलेला रव्याचा लाडू? बघू दे. करतो ग. इथं लागलेला माझ्या हातात. इथं पण लागले लोकल, इथं पण लागले लोकल. कपडे गेले कामात. तिकडे ठेव, तिकडे एकदम वापरायला. हे लाडू खायला मधोमध नको, मला नाही आवडत. एकावर एक ठेव, मधोमध नको ठेव. ती उशी पण तिकडे आणि ती गादी झाड झाडाची. तो चिवडा आणला ना गं. आता मी सांगल ना तुला आणायला. मला नाही आवडत रव्याचे लाडू. लोक सांगतील का? व्हिडिओ चालू आहे बघ. चालू आहे. रवा आणि दूध आहे काय? विकतचे लाडू आहेत ना. मला नाही आवडत लाडू. बेसनाचे लाडू असं तुम्ही खाल्ले. तो लेंगा किती दिवस झाला पाहिजे. चायनीज भेल पण खाणार, थोडी पापडी खाणार, थोडासा चिवडा खाणार. मी का देट आली. असं नाही करत मी. पावलाट कंटाळा आलाय मला. माझे केस विचवायचे. जा ना मामी. पाणी पण फरसाण चिवडा, पापडी त्या खायला. असं संध्याकाळच्या चहाचा टाइम असला बरं वाटतं असं काहीतरी खायला. पापडी घे ना, मला दे. देतो तुला पण. घे आणि आता थोडासा चहा भेटला तर बरं होईल. चहा बनवत होता. कधीपासून घालतो चहा बनव. कोणी पाठवलंय? काय दिलंय वाचतो? काय दिलंय वाच. पाठवले आले खाली इंग्लिश मध्ये काय? आता इंग्लिश मध्ये बापन मला कुठे वाचवलं. इंग्लिश मध्ये वाच. तू आज शिकवली का मला? तुला इंग्लिश शिकवले मी. इंग्लिश मध्ये वाचायला. वाच इंग्लिश. इंग्लिश मध्ये आला असं तर बोललोच नसतो काय. असं का आवाज बॅक आवाज बंद कर. तू का कट केला? मी बघत होतो त्या. आम्ही असे पिशव्यांच्यातच खातो. डिश बिश काढत. अगं पण मी त्या बघत होतो. तू का कट केल्या? आम्ही आजपासून काय करू म्हणजे आपण जेवण बनवायचा
त्यांच्यातच द्यावं आता सगळं. दे ग मम्मी. म्हणजे भांडी निघणार नाही घासाला. मम्मी दे ना. मला टेस्ट करायला आणलंय त्याने का व्हिडिओ मध्ये बोलता काय का तिने काय का कसे बोलता आज काय बनवू टेस्ट करतो मी. मस्तच लय भारी. तर या चहा प्यायला आता आपलं फरसा आणि पापडी खाऊन तर झालेलं आहे. आता चहा पिऊ आपण मस्त पैकी. संध्याकाळी चहा प्यायला लय भारी वाटतो मला. तर तुम्हाला वाटतं का? तुम्ही जर चहा नसेल पाहत तर तुम्हाला नाही वाटत, पण जी चहा पितात जे चहा प्रेमी असतात ना त्यांना माहिती आहे चहा म्हणजे काय. चहा म्हणजे स्वर्ग असतो, स्वर्ग नाही का मामी. मामीला मशिरी आवडते आमच्या, ती काही चहा नाही. तिला मशिरी म्हणजेच काय बाबा. मी नाही येणार तुझ्याकडे. तर या व्हिडिओमध्ये गाण्यांचा खूप आवाज होता त्यामुळे मी व्हॉल्यूम कमी करून बोलते. तर इकडे मी चायनीज भेल खात आहे. बहिणीने चायनीज भेल बनवलेली आणि चायनीज भेल खूप टेस्टी झालेली. तर मी असा विचार करत होते, म्हणजे असा विचार चायनीज भेल खाता खाता माझ्या मनामध्ये विचार आला, जर आपण चायनीज भेलचा थोडासा म्हणजे आपल्या घरच्या घरी थोडासा बिझनेस केला तर कसा. म्हणजे बिझनेस नाही म्हणू शकत, आपलं थोडंसं काहीतरी असं हातभार लागेल म्हणून. पण जसं मी विचार करत होते तर बघू काय करायचं काय नाही ते अजून ठरलं नाही आपलं. फक्त बस विचार आला मनामध्ये म्हणून तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही सांगा कसं, जर मी केलं तर तुम्हाला कसं वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा. तर इकडे चायनीज भेल मी खात आहे. मस्त जाते चायनीज भेल आणि टेस्टी होती. जशी आपल्या बाजारामध्ये मिळते त्यापेक्षाही टेस्टी होती. तर या तुम्ही पण चायनीज भेल खायला. मी पण खाते. मी इकडे मस्त आनंद घेत खात आहे चायनीज भेल. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. फॉलो करा, सब करा, जे असेल ते करा. तर चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.